तपोवनातील साधुग्रामसाठी 1825 झाडे तोडण्याचा महापालिकेचा निर्णय शहरात मोठा वाद निर्माण करत असून पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत। या निर्णयाविरोधात कोविड योद्धा फाउंडेशन व माझं नेहरूनगर परिवार या संस्थांनी आज 10 डिसेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला प्रारंभ केला। उपोषणाला सुरुवात होताच शहरातील अनेक वृक्षप्रेमी, पर्यावरण कार्यकर्ते, सामाजिक संघटना यांनी या ठिकाणी जमून ठाम विरोध नोंदवला। गौतम पगारे, नितीन चंद्रमोरे, विशाल तेजाळे यांच्या उपस्थितीत आंदोलन सुरू असून महापालिका आणि राज्य सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। उपोषणात विलास मोरे, मनोज गायकवाड, राजेश वाघ, सुरेश निकम, दत्ता दंडगव्हाळ, अमोल पगारे, नितीन काळे, मनोज सोनार, अनिल बहोत, विनीत सातपुते यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले आहेत। पर्यावरणप्रेमींच्या म्हणण्यानुसार तपोवन परिसर हा नाशिकचा ग्रीन लंग असून हजारो झाडांची तोड झाल्यास पर्यावरणीय समतोल ढासळेल। महापालिकेने झाडे तोडण्याऐवजी दुसरा पर्याय शोधावा अशी मागणी सातत्याने होत आहे। नमस्कार नाशिककर, तपोवन वाचवा, झाडे वाचवा। झाडाचं काय महत्व आहे हे आज सकाळपासून जेव्हा इथे बसलोय, जेव्हा उन्हाच्या झाया लागत होत्या आणि आत्ता थोडी झाडाची जशी आमच्या सावली डोक्यावर पडली तेव्हा कळालं झाड हे आपल्यासाठी किती महत्वाचं आहे। आज लोक गाडी लावण्यासाठी झाडाचा शोध घेतात, उभं राहण्यासाठी झाडाचा शोध घेतात, पाऊस आल्यावर झाडाचा शोध घेतात। एवढं सगळ्यांना झाडाचं महत्व माहीत असून सुद्धा आज तपोवनामधील 1800 झाडं कत्तली करण्यामागे डाव रचलेला आहे आणि हा डाव आम्ही आणून पाडू, एकही झाड तोड देणार नाही। तपोवन वाचवा, झाडे वाचवा यासाठी फार मोठी मोहीम हाती घेतलेली आहे नाशिक शहरामध्ये। आज आम्ही नाशिक रोडमधनं या ठिकाणी लाक्षणिक उपोषण या ठिकाणी केलेलं आहे। यामध्ये माझं नेहरूनगर म्हणून आमचा एक मोठा ग्रुप आहे। त्या नेहरूनगरचे जे सगळे सदस्य या ठिकाणी आले आहेत त्यांनी या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिला आहे। एवढंच म्हणायचं आहे मित्रांनो, ते झाड वाचलं म्हणजे आईचा जो पदर असायचा, लहानपणी आपल्या डोक्यावर आईचा जो पदर असायचा, ती सावली आपल्याला ती मिळायची, परंतु ती म्हणजे हे झाड आपलं आईची हत्या करायचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहे। ती कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि आपल्याला नाशिक शहर जर बघितलं, यापूर्वी मी साधारण आता हा 3रा माझा कुंभमेळा आहे, याच्या अगोदर बघायचो नाशिक शहरात जात असताना मोठमोठे झाडं या ठिकाणी असायचे। आता ही वनराई पूर्ण नाशिकमधून नामशेष होत चाललेली आहे। तर आता एकच विनंती आहे की हे कुठंतरी वाचलं पाहिजे। सिमेंटाचं जंगल या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात वाढू लागलेलं आहे, ते कुठंतरी थांबलं पाहिजे। बिबटे या शहरामध्ये येऊ लागलेले आहेत, त्यामुळं आपल्याला वनराई फार महत्वाची आहे। रामाने इथं वनवासासाठी आले होते, का आले होते? कारण या ठिकाणी वनराई फार मोठ्या प्रमाणात होती। आज ती कंप्लीट नामशेष करण्याचा प्रयत्न करत आहेत। काही लोक यासाठी संघटना या ठिकाणी धावलेल्या आहेत, या थांबल्या पाहिजे। यासाठी आम्ही इथं लाक्षणिक उपोषणाला आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। नमस्कार नाशिककर, तपोवन वाचवा, झाडे वाचवा। झाडाचं काय महत्व आहे हे आज सकाळपासून जेव्हा इथे बसलोय, जेव्हा उन्हाच्या झाया लागत होत्या आणि आत्ता थोडी झाडाची जशी आमच्या सावली डोक्यावर पडली तेव्हा कळालं झाड हे आपल्यासाठी किती महत्वाचं आहे। आज लोक गाडी लावण्यासाठी झाडाचा शोध घेतात, उभं राहण्यासाठी झाडाचा शोध घेतात, पाऊस आल्यावर झाडाचा शोध घेतात। एवढं सगळ्यांना झाडाचं महत्व माहीत असून सुद्धा आज तपोवनामधील 1800 झाडं कत्तली करण्यामागे डाव रचलेला आहे आणि हा डाव आम्ही आणून पाडू, एकही झाड तोड देणार नाही। झाडे वाचवा ही मोहीम फार जोरात चालू आहे आणि तपोवन हे इतिहासकालीन आहे। ते असं झटकन नामोनिशन करता येणार नाही, पण आम्ही करून देणार नाही। आमच्या मागे आज संपूर्ण नाशिक शहर, जिल्हा, महाराष्ट्राचे सर्व लोक उतरलेले आहेत आणि यांचा डाव आम्ही आणून पाडू।